नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरातील पंचायत समिती या भागामध्ये आलेलो आहोत। इथे येण्याचं कारण असं आहे की काल एक आपण बातमी दाखवली होती आणि ती बातमी घाणीचं साम्राज्य आणि पंचायत समितीचे कर्मचारी शिपाई काम करत नाहीत अशा पद्धतीची बातमी होती। पण आज खडतर प्रवासच्या त्या बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की गटविकास अधिकारी नलावडे साहेब आणि बारबोले साहेब यांनी तात्काळ लक्षात घेतलं आणि दक्षता घेतली की यापुढे पंचायत समितीचा परिसर हा कधीच घाण राहणार नाही, सतत स्वच्छ राहील अशी दक्षता घेतली आणि त्याच शिपायाच्या माध्यमातून आज हा परिसर उद्याच्या 1 मेच्या कार्यक्रमानिमित्त हा स्वच्छ तर होतो आहे, पण किमान आठवड्यातून एक वेळेस पंचायत समितीचा पूर्ण परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी बारबोले साहेबांनी आणि गटविकास अधिकारी नलावडे साहेबांनी घेतलेली आहे। आज हे स्वच्छता झालेली आहे। हे बघा, आता हे पाणी मारून हा ग्राउंड पूर्णची पूर्ण स्वच्छ होणार आहे। हा रोड स्वच्छ झाला आणि या रोडवरचा पूर्ण कचरा काढून या ठिकाणी जमा केलेला आहे। बघा, हे बघा, कचरा काढून असा जमा केलेला आहे आणि आठवड्यामधून किमान एक वेळेस तरी या पंचायत समितीची ही स्वच्छता होणार आहे। अशा पद्धतीनं हे ढीग जमा झालेले आहेत। आता हे जाळून टाकणार आहेत आणि पंचायत समितीचा परिसर अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे स्वच्छ राहणार आहे। या नवीन सरकार, आता भाजपाचं सरकार पंचायत समितीवर आहे, तर हे सरकार काय करत आहे, सभापती पंचायत समिती स्वच्छ ठेवण्यासाठी काय करतायत ते आपल्याला सगळं बघायचं आहे। हे बघा, उद्या 1 मे असल्यामुळे आता हे सर्व स्वच्छता होत आहे आणि आता ऑफिस सुटल्यानंतर या ठिकाणची पुन्हा अजून स्वच्छता होणार आहे। हे धुवून वगैरे घ्यायचं, करायचं का, धुवायचं का? हे संध्याकाळी पूर्ण स्वच्छ करून घेणार आहेत। अजून काय काय करणार आहे तुम्ही ही स्वच्छतेमध्ये? दूर काढून म्हणजे उद्याची तयारी चांगल्या पद्धतीनं, उद्याची तयारी बघा। हे नालीसुद्धा एकदम चांगली केलेली आहे, स्वच्छ केले आणि कालच आपण या नालीच्या विषयी, या स्वच्छतेविषयी बातमी लावली होती। अजून काय काय करणार साहेब? ही स्वच्छता तर झाली आहे, काय स्वच्छता काय काय करणार आहेत आज उद्याच्या 1 मेच्या तयारीसाठी? काय काय स्वच्छता आणि काय काय करणार आहे तुम्ही? आता ही पूर्ण पाणी मारून सगळं स्वच्छ करून घेणार आहोत। हां, सगळं ते तर मी दाखवलं तुमचं रोड स्वच्छ केलेला। हे पूर्ण पाणी मारून स्वच्छ करून घेणार आहोत। तो वट्टा हे हां हां संध्याकाळी एवढ्या गाड्या गेल्या, हां, सगळं स्वच्छ म्हणजे आठवड्यातून एक तरी वेळेस स्वच्छ होणार आहे ना? तर हे आठवड्यातून हे सगळे कर्मचारी पंचायत समितीचे आहेत, यांनी दक्षता घेतलेली आहे। आणि खरं म्हणलं तर मॅडम आमच्यावर नाराज झाल्या होत्या बातमीच्या बाबतीमध्ये, पण आता मॅडम खुश झाल्यात आहे ना। म्हणजे चांगलं काम करायला तर चांगलं तर दाखवू द्या ना, तुम्ही चांगलं काम करायलात ना, हो, मग चांगलं काम केलेलं चांगलं तर जाऊ का? होय मॅडम, तुम्ही काल नाराज झालतात किंवा खडतर प्रवासनं आमच्याविषयी हे असं करायला नाही पाहिजे होतं, पण ती जर मी बातमी केली नसती तर आज स्वच्छ झालं नसतं की? नाही झालं असतं ना, अवश्य झालं असतं. अवश्य झालं असतं, पण याच्या पुढेही आठवड्याला तरी स्वच्छता व्हावी। एक हप्त्यामध्ये आम्हाला मधल्या कामापासून सुट्टी वेळ दिली मिळाला तर? आम्ही बाहेरची करू नाही, ते शकतो. आम्ही सोय करू, साहेबांना आम्ही सांगू चालेल. एक वेळेस यांना स्वच्छतेसाठी 1 दिवस द्या म्हणून। चालेल, आहे नाही? करू, अवश्य करू. ओके, तर हे बघा, ही स्वच्छता आहे। काल बातमी दाखवली, हा पंचायत समितीचा बोर आहे पाण्याचा। आता ह्या पंचायत समितीच्या बोरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय होणार आहे आणि या ठिकाणी बसण्यासाठी बेंच होणार आहेत। आज यांनी हे काल स्वच्छता करायला होते, पण काल बातमी दाखवल्यावर आज यांनी सगळं हे कचरा जाळून वगैरे घेतलेला आहे
आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं बघा ह्या झाडाला पाणीसुद्धा घातलं आहे, झाडाला पाणी घातलं. हे बघा हे झाड दाख, ह्या झाडाला पाणीसुद्धा घातलेलं आहे, प्रत्येक झाडाला पाणी घातलं आहे. आणि हे जर अशी दक्षता घेतली गेली आठवड्यातून एक वेळेस, तर ह्या ग्राउंडमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा बगीचा फुलू शकतो आहे. चांगले वेगवेगळ्या कलरचे झाडं वगैरे, बसायला आलेल्या पंचायत समितीमध्ये तालुक्यातल्या लोकांसाठी बसण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची जागासुद्धा या ठिकाणी आहे. जर बेंच टाकले, बसण्याची सोय केली तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा परिसर होऊ शकतो. हे चांगलं मैदान धाराशिवच्या या पंचायत समितीचं मैदान एवढं चांगलं आहे. आणि खरं म्हणलं तर यांनी दक्षता घेतली आता की गटविकास अधिकारी स्वतःच म्हणाले की आम्ही या बगीच्याची सुधारणा करणार आहेत, बदल करणार आहेत, जुन्या सगळ्या वास्तू आम्ही नष्ट करणार आहेत आणि नवीन वास्तू निर्माण करण्याचा ठरावसुद्धा घेण्याच्या मार्गावर आहेत. जिल्हा परिषदच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनीसुद्धा पंचायत समितीकडे लक्ष देण्याचं ठरवलं आहे आणि बऱ्याचशी सुधारणा होणार आहे. तर ते काय काय सुधारणा होणार आहे ते पाहणारच आहोत. पण महत्त्वाचा मुद्दा, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल, खडतर प्रवास वर्तमानपत्र याचा इम्पॅक्ट निश्चित होतो. हे या बातमीवरच नाही तर धाराशिव शहरातले पूर्ण रोड आपण खडतर प्रवासच्या माध्यमातून दाखवलेले आहेत, गल्ली बोळ दाखवलेले आहेत, मेन रोड दाखवलेले आहेत. आता काही ठिकाणी खडतर प्रवासच्या या बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे आणि शहरामध्ये बरेचसे कामं चालू आहेत. जे कामं चालू आहेत ते चालू म्हणून दाखवणार, जे कामं चालू नाहीत ते नाहीत म्हणून दाखवणार. पण खडतर प्रवास हे शहराच्या विकासासाठी, तालुक्याच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी सतत योग्य बातम्या दाखवणार, अयोग्य बातम्या दाखवणार. प्रशासनाच्या निदर्शनामध्ये चांगल्या आणि वाईट या दोन्हीही गोष्टी दाखवणं हे पत्रकाराचं काम आहे. आणि ते काम आम्ही निश्चित निपक्षपाती, कोणीही चांगलं काम करू द्या, केलेलं काम चांगलं ते चांगलं आणि वाईट असणारं वाईट, पण चांगल्या कामाची दक्षता खडतर प्रवास घेणार. आणि जे निकृष्ट दर्जाचं काम आहे तेही काम आम्ही प्रशासनाच्या नजरेस आणून देणार. प्रशासनाने, पंचायत समितीच्या प्रशासनाने, गटविकास अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, बारबोले साहेबांनी आणि नलावडे साहेबांनी दक्षता घेऊन हे स्वच्छता केलेली आहे. आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा इम्पॅक्ट झालेला आहे. अशीच दक्षता घ्या, चांगले काम करत राहा. चांगले काम केले तर चांगल्या बातम्या, आणि भ्रष्टाचार केला तर ते भ्रष्टाचार उघडा करणार. हे मात्र निश्चित. चांगल्या कामाबद्दल पंचायत समितीच्या प्रशासनाचं मनपूर्वक आभार. खडतर प्रवास चांगल्या कामासाठी तुमच्यासोबत. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.